तुम्हाला एवढं महत्वाचं काम होतं तर आम्हाला बोलवून घ्यायचंच कशाला? तुमच्यामुळे आमचा महत्वाचा वेळ वाया गेला, त्याचं काय? तुम्ही एवढा मोठा कारखाना चालवता, मार्केटमध्ये तुमचं एवढं मोठं नाव आहे, तुम्ही एवढे बेजबाबदार असाल असं वाटलं नव्हतं. त्यांनी आपलं घर बघून आपल्याला पारखायचा प्रयत्न केला आणि जी माणसं आपलं घर, आपले कपडे, आपलं स्टेटस बघून निर्णय घेतात त्यांच्यासोबत मला बी काम करायचं नाहीये. कृष्णा, लक्ष कुठे तुझं? हा, लाकडं बघ किती पेटले ते. थांब, असू दे. कुठं हरवलेस? काय नाही, कुठं काय? दुपारी जे काय झालं त्याचा विचार करत होतीस ना? राया, आज जे घडलं, अधिकारी आपल्या कारखान्याला जे काय बोलले ना ते चांगलं नाही झालं. तू आणि भाऊसाहेबांनी किती कष्टानं कारखाना उभं केला ती, आणि आपल्या कारखान्याचं नाव खराब झालेलं मला नाही चालणार. खरंय तुझं. आज जे काय झालं ना त्याचं मला बी लय वाईट वाटतंय बघ कृष्णा. आपल्यासोबत काम करणारी कुठलीच कंपनी, आपले कस्टमर्स कधीच कोहिनूरवर नाराज नाहीत झाले. आपण नेहमीच त्यांचा विश्वास जपलाय कृष्णा. मला मान्य आहे माझ्याकडनं मीटिंगला जायला उशीर झाला, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि मी त्यांची माफी मागितल्यावर त्यांनी आपली परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे ना. उलट ते आपली लायकीच काढायला लागले. अरे राया, आपली परिस्थिती आणि कारखान्याची कामं ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची आपण गल्लत करायला नको. म्हणजे आपल्या संसारात जे चढ उतार चालू आहेत त्यानं कारखान्याचं नुकसान होतंय, आणि हे नुकसान असंच चालू राहिलं तर ते आपल्याला परवडणार नाही. मला कारखाना इतकंच, तुझा माझा संसार, आपलं प्रेम महत्वाचं आहे. मला माहित आहे राया, आता तू मला जपतोस ना, तसंच आपण कारखान्याची इमेज, स्टेटस, कारखाना जपायला पाहिजे. आपण आपला संसार सांभाळून कारखान्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं आहे तुझं. एक मिनिट, आपण कारखान्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तू कारखान्यात येणार आहेस? नाही नाही, नको. का? काय झालं? अगं, पायाला केवढं लागलंय तुझ्या? हा, आराम करायचास तू. कुठं काय झालंय तेव्हा? काटच तर घुसला होता, आणि आता पाय माझा एवढा बी दुखत नाहीये. कृष्णा, मी तुझं काही बी ऐकून घेणार नाहीये. तू आराम करायचास, आणि उद्याच्या उद्या ती पाण्याची पाईप मी रिपेअर करून घेणार आहे. तुला कुठं बाहेर जायला नको म्हणून. अरे पण राया, मी म्हणलं ना, मग ठरलं. मी तुझं काही बी ऐकून घेणार नाही. बघितलं त्या, एवढं सगळं होऊन सुद्धा यांचा उत्साह आहे तसा आहे. आपण यांचा आनंद हिरावून घ्यायचा केवढा प्रयत्न केला, पण यांना काहीच फरक पडत नाही. फरक कसा पडत नाही? पडणार, चांगला फरक पडणार. हे बघ, आता जशी घरातनं बाहेर काढली का नाही तिला, तशीच कारखान्यातनं बी बाहेर काढायला लागल. घरातनं तरी कुठे बाहेर पडली आहे ती? आपल्याला वाटलं त्या दोघांनी घर सोडलं तर कसलं काय जाऊन पडवीत राहतायत ते. दादासाहेबांनी तिला कारखान्यात नको जाऊ सांगितलं तर आपल्याला वाटलं नोकरी सोडून देईल, पण घरून काम करते ती. आपल्या मनासारखं ना काहीच होत नाहीये इथे. होणार, समद होणार अंतरा. कधी होणार? ऋतिक म्हणतो ते बरोबर आहे, तुझ्या हाताला यशच नाहीये. अगं ए अंतरे, वाईट जरा शांत बस. अशी कशी शांत बसू? कारखाना अजूनही तिच्या हातात आहे. तो तिच्या हातातून निघाला ना की मग मज्जा येईल. मग ऋतिकला तिथे कामाला लावते. मग ऋतिकच्या हातात सगळं आलं ना की हळूहळू मी तिथे काम करेन. मग कारखाना आपल्या मालकीचा होईल. बोलत्या, बोल की काहीतरी. कृष्णा उद्या खरंच कारखान्यात गेली तर? नाही जाणार ती. उद्या सकाळी कारखान्यात जाऊच शकत नाही. अगं अंतरा, आपण असताना ती कशी कारखान्यात जाईल? का? आपण नक्की काय करणार आहोत? हे बघ, त्यांचा ह्यो उत्साह ठिचून काढायसाठी आपल्याला योगच माणूस पुरेसा आहे. त्याच्यासाठी उद्या सकाळी मी तुला जसं सांगते का नाही तसं फक्त कर म्हणजे झालं. ऐक, काय एवढं सगळं काम करायचंय? मला एवढी अवघड कामं नाही जमणार ग. हे सगळं माझ्याच वाटायला कशाला येतं? अगं ए अंतरे, अगं कधीच्या काळात ना तुला काम सांगितलंय तरी बी रडतेस मी. हे बघ, उद्या सकाळी तिला कारखान्यात कामाला जाण्यापासून तुला अडवायचंय का नाही?
मग जसं सांगत्या तसं कर. चल आता. एवढी कामं कोण करणार? अंतरा झाली का ग समधी तयारी? अरे देवा, अंतरा, ए अंतरा, अगं ए अंतरे. हो दादा साहेब, सगळी तयारी झाली. मी अंगण सारून घेतले, रांगोळी काढली, सगळी तयारी झाली. काय म्हणायचं या पोरगीला? कालच्या मुहूर्तावर हिला सून म्हणून घरात घेतली मी, कुणाला ठाव. अगं ए अंतरा, ए अंतरे, डोळे उघडून बघ जरा, मी हाय गुली आत्या. आता तू येस दादासाहेब नाही आले अजून? नाही ती आलं अजून, पर येतील इतक्यात. त्याच्यामुळे झोपू नकस. त्यांनी जर झोपलेलं बघितलं ना तर लई झापतील तुला. नाही झोपत, नाही झोपत, नाही झोपत. आता म्हणलीस का नाही झोपणार नाही म्हणून, आणि झोपतेस वी? अगं तू बोलव ना सगळ्यांना लवकर, म्हणजे झोप नाही लागणार मला. बोलवती, तुझ्या समजा ध्यानात आहे नव्ह का? हा. मामांजी, फुयत्या, रंजे, झाल्या समधी तयारी, या लवकर. वा वा, आज अगदी वेळेत सगळी तयारी झाली आहे. उत्तम. चला पूजेला सुरुवात करूया. वय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. अंतरा, तू एवढी शिकलेली हायस तरी बी समद रीतिरिवाज, समद्या परंपरा, समद कसं जपतीस ग? मला तर लई कौतिक आहे बघ तुझं. हे असे संस्कार हवेत घरच्या सुनेवर. मी लई नशीबवान आहे जी मला तुझ्यासारखी सून मिळाली. नाहीतर ती कृष्णी पायस तर चाड आहे का तिला? तू या घरचं समद रीतिरिवाज परंपरा जपत्यास. तुझ्यात आणि कृष्णीमध्ये किस्ता फरक आहे ग. कुणाची माझी सून ती. जरा शिकवा तुमच्या सुनबाईला. संस्कार कसे असतात, घर कसं सांभाळायचं. ही अशी सुनबाई आणायला काय झालं होतं? चला, एक पायरी तर चढलो. आता पुढल्या तयारीला लागाय पाहिजे. आत्या, एक डुलकी काढते ना, मग करू पुढची तयारी. वाटलंच. कृष्णा, कुठं निघाली सावरून? कुठे म्हणजे? तुझ्यासोबत कारखान्यात. हाय का आता? तुला एवढं समजून मी तुझं असंच का अजून? तू माझी एवढी काळजी घेतोस म्हणल्यावर मी तुझी काळजी घ्यायला ना ग. अगं घे की माझी काळजी, मी कुठं नाही म्हणलंय, पण कारखान्याची काळजी कशाला घेतेस? कशाला म्हणजे? अरे कारखान्याची काळजी घेणं म्हणजे तुझी काळजी घेण्यासारखं आहे. तू एवढ्या मेहनतीनं कष्टानं कारखाना उभा केलाय आणि ही अख्ख्या गावानं बघितलंय राया. तेव्हा मी त्याला जरा बी गालबोट लागून देणार नाही. आणि मी रात्रभर विचार केला राया, काल एवढं महत्वाचं काम हातातनं गेलं आपल्या, त्याची कमी भरून काढायला पाहिजे. कृष्णा, मला सगळं म्हणणं मान्य आहे तुझं, आणि कमी भरून काढायला मी आहे की. काल जी काय झालं का नाही ते काय परत असं होणार नाही, हे शब्द आहे माझा.
त्यासाठी तू कारखान्यात यायला पाहिजे असं काही नाही. तू आराम कर. अरे तुला खरंच असं वाटतं का? काल एवढं सगळं घडलेलं असताना माझं घरी मन लागत. अरे भाऊसाहेबांनी एवढ्या विश्वासानं माझ्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली. मी जर ती व्यवस्थित पार पाडली नाही तर मी त्यांच्या मनात न उतरेन या विचारानंच मला रात्रभर झोप लागली नाही र. राया काय बी होऊ दे पण मला कारखान्यावर लक्ष द्यावंच लागल. कृष्णा अगं दे की लक्ष. मी कुठं नाही म्हणले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुझ्या पायाला लागले का नाही हा ती बरं होऊ दे मग कारखान्यात ये. आत्ता सध्या आराम कर. एवढ्या किरकोळ कारणासाठी घरी बसून राहणं मला काही पटत नाही. तुला तरी पटते का रे ही? अगं पण कृष्णा ऐकून तरी घे की माझं. हे बघ राया, ही लढाई आपली आहे, तुझी न माझी. तेव्हा ही मिळूनच लढली गेली पाहिजे. आणि मला जर काही त्रास झाला तर मी माघारी घरी येईनच की. मला आत्ता कारखान्यात येऊ दे, मला लढू दे. तू फक्त माझी साथ सोडू नकस. कधीच नाही सोडणार. ठीक आहे चल जाऊ कारखान्यात. थँक्यू. ही घे. चल. चला. काय झालं ग? राया आणि कृष्ण कारखान्यात जायला निघालेत. काय झालं? एवढ्या मोठ्यांदा ओरडलात का? आव काय नाही, ती झुरळ दिसलं होतं, गेलं पण. झुरळ होतं म्हणजे घाण आली. घाण आली म्हणजे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष नाहीये तुमचं. आम्हाला घरात अस्वच्छता अजिबात चालणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. वय वय, म्हाताऱ्याला कधी काय वाटेल ना काही सांगता येत नाही. नाहीतर काय. बोला, काय बोलायचंय? अशा शुंभासारख्या उभ्याच राहणार आहात का काही बोलणार आहात? मामांजी आम्हाला बघवणं झालंय हो. म्हणजे बघा की, एकीकडे तुम्ही या घराचं नाव वर काढायसाठी एवढं धडपडतायसा आणि दुसरीकडे काय नाही. म्हणजे एवढं होऊन बी अजून तरी गावात इथं त्यांचं नाव आदबीनं घेतलं जात होतं. तुमचं संस्कार, रीतिरिवाज, परंपरा पाळणं समद गावातल्या समद्यासनी माहित आहे आणि समद्यासनी कौतिक बी आहे बर का. पर घरातलीच माणसं तुमच्या शब्दाबाहेर जाते ती का नाही, तेव्हा लई काळीच तुटतं बघा. हो ना, हे म्हणजे ह्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं कोणी ऐकतच नाही असं झालंय. नक्की काय बोलायचंय तुम्हाला? आम्हाला कळेल का? दादासाहेब, तुम्ही आम्हाला जे सांगाल ते आम्ही सगळं करतो. तुम्ही म्हणालात घरच्या सुनेनं उमरा ओलांडून बाहेर कामाला जायचं नाही, तेही ऐकलं मी. बरं मग अडचण काय आहे? विधात्यांच्या सुनेनं चूल आणि मूल सोडून दुसरं काही केलेलं आम्हाला चालणार नाही. खरं तर आपल्या परंपरा घरच्या बाईनं जपल्याच पाहिजेत. या घरातली बाई जर काम आणि नोकरीसाठी घराबाहेर पडली तर घराकडे दुर्लक्ष होईल, घराची पार रयाच निघून जाईल असं आम्हाला वाटतं. वय, पर तुमच्या नातसुनेला कुठं तसं वाटतंय तवा? तुम्ही म्हणताय तसं ह्या घराची रया जायानं ग म्हणजे झालं. म्हणजे कृष्णी कारखान्यात कामाला निघाल्या. हो निस्ती निघाली नाही, दादासाहेब मला कसं अडवते तीच बघू असं म्हणत होती. काय तिची ही हिम्मत? बघा की, आम्हाला बी लय आश्चर्य वाटलं बघा. हो ना, मी म्हंटल तिला दादासाहेबांचा या सगळ्या गोष्टींना विरोध आहे, तर ती मला खडसावून म्हणाली मी माझ्या मनाप्रमाणे वागणार, दादासाहेब कोण आहेत मला सांगणार आहे. वय, ह्या घरात मी म्हणील तसंच होणार. दादासाहेब अजून ह्या घरावर किती दिवस वचक ठेवत्या तीच बघू असं काय बाय बडबडत होती बघा. आम्हाला तर काय ऐकवलंच नाही. आम्ही बघतोच तिची कशी हिम्मत होते आमचा शब्द मोडायची ते. कृष्णीला म्हणावं जा आता कारखान्यात कामाला. मला तर वाटतं आता कायमची जाते घराबाहेर.
कृष्णा मी गाडी काढतो तोवर. कुठे निघालात तुम्ही? काय विचारतोय आम्ही? दादासाहेब कारखान्यात निघालो होतो. कशासाठी? ती कारखान्यात जरा तू बोलू नकोस मध्ये. तुझ्याशी बोलतोय का आम्ही? दादासाहेब काय झाले? एवढं का चिडलाय तुम्ही? वा, हे उलट आम्हालाच विचारा तुम्ही. आपल्या घराण्याची परंपरा मोडीत काढायची आणि आमच्या विरोधातच सतत बोलायचं हे ठरवून टाकलंय का तुम्ही? हे सगळं तुम्ही मुद्दाम तर करत नाही ना? आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या त्या गोष्टीला तुम्ही विरोध करता, हे सगळं तुम्ही ठरवून टाकलंय का? दादासाहेब नक्की काय झालंय आम्हाला कळेल का? मला एक कळत नाही, प्रत्येक वेळी सगळं करून सवरून काहीही न केल्याचा आव आणायला कसं काय जमतं हो तुम्हाला? प्रत्येक वेळी आमचा मान सन्मान प्रतिष्ठा पणाला लावता तुम्ही. आम्हाला कळतच नाही तुमच्या मनात नक्की काय चाललंय. आमची अब्रू मातीत मिळवायचं काम मात्र अगदी प्रामाणिकपणे पार पाडताय तुम्ही. अंतरे, या डावातलं हुकमाचं पान आज आपल्याला लागलंय की ग? हो ग गुली हत्या, ती हुकमाचा एक का एकदम डावच फिरवतोय की. हुकमाचा एक का असेल जगासाठी, आपल्यासाठी तर जोकर आहे जोकर. दादासाहेब मला कळेल का नक्की आम्ही काय केलंय ज्याने तुमची आबरू जाईल, अपमान होईल? घरच्या लेकी सुनांनी कमवायची कामं करू नयेत. पैसा कमवण्यासाठी त्यांनी घराबाहेर जाऊ नये, घराचा उंबरा ओलांडू नये. त्यांनी फक्त घर सांभाळावं हे आम्ही किती वेळा समजावून सांगितलंय तुम्हाला. आम्हाला हे सगळं चालणार नाही. तुम्ही सगळ्या मर्यादा पार करताय. कुठल्या मर्यादा पार केल्या दादासाहेब आम्ही? कृष्णानं कारखान्यात कामाला जाणं ह्यात काय चुकीचं आहे? घरचाच कारखाना आहे. तिनं जर तो सांभाळला तर असं काय जग बदलणार आहे? कुठला आबाळ फाटणार आहे? संस्कारांचं तुमचं एक चुकीचं पाऊल पुढच्या पिढीवर चुकीचे संस्कार करेल आणि आम्हाला तेच नकोय. ठिणगी पडली की ती विझवायची असते. तिचा वणवा भडकायला वेळ लागत नाही आणि आम्हाला आमचं घर कुसंस्काराच्या वणव्यात होरपळू द्यायचं नाहीये. म्हणून आम्ही हिला कारखान्यात जाऊ देणार नाही. या घरातल्या सुनांनी नातसुनांनी माझ्या आज्ञेतच राहिलं पाहिजे. कारखान्यात जाऊन आमची तत्व मोडण्यापेक्षा घर संस्कारी करा. घरातल्या स्त्रीचं पूर्ण आयुष्य फक्त चूल आणि मूल बघण्यात जावं ही माझ्या तत्वात बसत नाही दादासाहेब. मला माफ करा, पण माझा निर्णय झालाय. कृष्णा कारखान्यात कामाला जाणार. चल कृष्णा. थांब कृष्णा, एक पाऊल पुढे टाकू नकोस, नाहीतर आमच्या इतकं वाईट कोणीही नाही. तुम्ही तिला अडवण्याचा हक्क कधीच गमवून बसलाय दादासाहेब. तुमच्या तत्वानुसार घरातल्या लेकी सुनांनी घराबाहेर जायचं नसतं ना? पण तुम्ही तर कृष्णाला सून मानतच नाही. म्हणूनच तर तुम्ही तिला घराबाहेर जायला सांगितलं. त्यामुळे आता कृष्णानं कारखान्यात काम करायला जाणं त्यात तुमची काहीच हरकत नसावी. असंही तुमचा आता तिच्याशी काहीच संबंध उरला नाहीये, हो ना? अंतरे, यानं तर समजा डावच फिरवला की ग. चल कृष्णा.